राम राम मित्रांनो. काँग्रेस खरंच इतकी वाईट आहे, इतके त्यात दुर्गुण भरलेले आहे की ती एक सी म्हणून किंवा एक अपमानास्पद शब्द म्हणून गणला जातो. आता हे सगळं मी का बोलतो तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल मित्रांनो. शिवसेनेचे कोकणामधील जे काही आमदार आहे भास्कर जाधव यांनी तो शब्द वापरला होता की शिवसेनेची काँग्रेस व्हायला लागली. तर म्हणजे काँग्रेस वाईट आहे का? 50-60 वर्ष या काँग्रेस पक्षाने भारतावर राज्य केलं. अनेक मोठमोठे नेते भारताला दिले. त्यांचे अजून पण वाहवा केले जाते. त्या लोकांचे कोट्स म्हणून वापरले जाते त्यांचे वाक्य. असा काँग्रेस पक्ष आज एक अपमानास्पद शब्द म्हणून का वापरला जातो, ही एक शंका आहे मित्रांनो. मी या संदर्भात आपल्याशी चर्चा करू इच्छितो. मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, जे जे काही कोकणामधील शिवसेनेचं पानिपत झालं, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या विरोधी पक्षांचं सगळ्यांचं पानिपत झालं. म्हणजे त्यांना विरोधी पक्ष नेता मिळेल असा कोणताही पक्ष या तिन्ही पक्षामधून तितक्या जागा कोणाला मिळालेल्या नाही. म्हणजे सपाटून मार खाला आणि एकदा पराभव झाला की अनेक पक्षातून पळापळ होती. आपल्याच नेत्यांवर आरोप केला जातो, आम्ही तुमच्यामुळे पडलो म्हणून सांगितलं जातं. नाना पटोले आणि वडेट्टीवार यांचे वाद आपण बघितला असेल. तसंच शिवसेनेमध्ये पण सुरू झालेले आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट यांच्यामध्ये सुद्धा सुंदाफुंदी चालू आहे. जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी त्यांच्याच पक्षातून कारस्थानावर रचले जातात. त्यांच्यावर अविश्वास दाखवला जातो. हे कधी पण भाजपत जाऊ शकतात असा आरोप प्रत्यारोप केला जातो. आणि राहिली शिवसेना, की जी शिवसेना एक पक्ष संघटना म्हणून मजबूत गणल्या जात होती. जो गेला तो बाहेर, तो गद्दार म्हणून त्याची गणना केली जात होती. तर अशा पक्षामध्ये सुद्धा, शिवसेनेच्या पक्षामध्ये सुद्धा सध्या सर्व काही अलबेल आहे असं वाटत नाही मित्रांनो. 8 दिवस, माझ्या म्हणजे 8 दिवस झाले असत कोकणातील नेते भास्कर जाधव यांनी हे वाक्य बोललेलं आहे. आणि त्याच्यात इतकी कडेकोट बंदोबस्त होता की म्हणतात की मोबाईल नाही, व्हिडिओ शूटिंग नाही, काय नाही. तरी ते एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यांची की शिवसेनेमध्ये जे काही निवडून नाही येणारे नेते, म्हणजे नेते उपनेते, ह्या लोकांची चलती आहे. लोकांमधून निवडून येत नाही अशा लोकांची ह्या संघटनेवर पकड झालेली आहे. आणि जवळजवळ काँग्रेस व्हायला लागलेली शिवसेना. म्हणून ते वाटलं मला की काँग्रेस खरंच वाईट आहे का. एक काँग्रेस व्हायला लागली म्हणजे एक त्याला वाईट म्हणा किंवा आपण शिवी म्हणू ग्रामीण भागामध्ये, शिवी दिल्यासारखं. का खरंच इतकी गोष्ट वाईट आहे का काँग्रेसची? आणि काँग्रेस असं का म्हणता, एखादा पक्ष जर असा तळा चालला का याची काँग्रेस व्हायला लागली, याचं हे व्हायला लागलं. स्वतः शिवसेना प्रमुख माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं की मी माझ्या संघटनेची काँग्रेस होऊ देणार नाही. ज्यावेळेस काँग्रेस होईल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करून टाकेल. आता याला सुद्धा आदित्य ठाकरेंनी असं कधी बोलले नव्हते म्हणून सांगितलं. आपण बघितलं असेल, म्हणजे आपल्या आजोबांनी जे सांगितलं त्याला सुद्धा हे लोक नाकारायला लागले. त्यामुळे त्यांच्या पक्षाचं काय होईल हे दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही मित्रांनो. तर असं हे मला म्हणायचं काय की काँग्रेस इतका वाईट आहे का? बरोबर आहे की नाही? म्हणजे काँग्रेस उपमा देता दुसऱ्या पक्षाला काँग्रेस व्हायला लागली. का बरं असं झालं? का बरं असं होतं? काँग्रेसचा इतिहास एवढा काळाकुट्ट आहे का? एवढं त्याच्यात वाईट घडलेलं आहे का? एवढी संघटना ती हे झालेली आहे का? दुर्धर झालेली आहे का? का बरं असं म्हटलं जातं? हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो. मला अजून पण कळत नाही की 135-40 वर्षाची परंपरा काँग्रेस पक्षाला आहे. अनेक मोठमोठे थोर नेते काँग्रेस पक्षाने भारताला दिलेले आहे. आज सुद्धा मोठ्या गर्वाने अनेक वक्तव्य काँग्रेस पक्षाच्या लोकांचे सांगितले जातात. विरोधी पक्षाकडून पण ते कोट केले जातात. तर असं असून सुद्धा असं का बरं म्हटलं जातं? हे एक मोठं दुर्दैव आहे म्हटलं मित्रांनो. आपल्या पक्षात काय झालं तर काँग्रेसची उपमा दिली जाते. काँग्रेस पक्षाची परंपरा आहे. आता त्याला कारण काय आहे त्याचा थोडसा उहापोह केला पाहिजे. का बरं असं म्हटलं जातं? काँग्रेस पक्षाचं जे आपण बघतो आत्ताचं धोरण, म्हणजे एका घराची सत्ता काँग्रेस पक्षावर पूर्वपार चालत आली. म्हणजे स्वातंत्र्यानंतर नेहरू गांधी घराण्याची, गांधी तर नाही, आता गांधीचं काहीच नाही राहिलेलं. फक्त यांचं आडनाव गांधी म्हणून ते नेहरू गांधी म्हणतात. इंदिरा गांधींचं आडनाव गांधी म्हणून. परंतु नेहरूच्या परिवाराची
भक्कम पकड काँग्रेसवर तेव्हापासून पण आहे, आत्ता आहे. मग अध्यक्ष कोणी असू, त्यांचं पक्ष काय कोणी असू, परंतु सगळ्यात जास्त चलती गांधी घराण्याची आहे. म्हणजे 10 वर्ष मनमोहन सिंग पंतप्रधानपदी होते, तरी सुद्धा सोनिया गांधींचा शब्द अंतिम होता. आज सुद्धा मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष आहे, परंतु त्यांचं काही चालत असेल असं मला तरी वाटत नाही. म्हणजे जे राहुल गांधी ज्या प्रकारे बोलतात, ज्या प्रकारचे वक्तव्य ते करतात, आपल्याच पक्षाला खाली पाहता येईल किंवा आपल्याच पक्षाचं नुकसान होईल असं ते वक्तव्य करतात, तरी सुद्धा अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर टीका करण्याची, त्यांना समज देण्याचा अधिकार मल्लिकार्जुन खरगेंना आहे असं वाटत नाही मित्रांनो. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितलं तर असं होईल का, आता महाराष्ट्राचं काँग्रेस जर बघितलं नेतृत्व, तर जे काय प्रदेशाध्यक्ष झाले त्यांची काय स्थिती आहे. अशोक चव्हाण आपण बघितलं, अशोक चव्हाण ज्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वाखाली पराभव झाला, त्यांची हकालपट्टी झाली. कालांतराने आत्ता ते भाजपमध्ये निघून गेले. राधाकृष्ण विखे प्रदेशाध्यक्ष होते, ते तर प्रदेशाध्यक्ष असतानाच भाजपमध्ये आले. त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष होते, तर त्यांच्या काळात किती प्रगती झाली त्यांनाच माहिती. तेच त्यांचा पराभव रोखू शकले नाही, त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला. आणि आता जे काय नाना पटोले आहेत त्यांची आणि त्यांचे सहकारी वडेट्टीवार साहेब यांच्यात एक वाक्यता नाही. म्हणजे जो काही प्रदेशाध्यक्ष होईल त्याला जास्तीत जास्त खड्ड्यात कसं घालायचं हे त्यांचेच नेते प्रयत्न करतात, त्यांना सपोर्ट करत नाही. आणि त्यांचं काँग्रेस पक्षामध्ये असा एक पण नेता नाही सध्या की तो पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं वर्चस्व असेल, त्यांच्या प्रतिमेला एक वलय असेल असं नाही. म्हणजे बाळासाहेब थोरात जर घेतलं तर संगमनेर आणि नगर जिल्ह्यापुरता त्यांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. नाना पटोलेंचं धरलं आपण तर ते फक्त गोंदियापुरतेच आहे असं. आता ते पराभव होता वाचले. आता पृथ्वीराज चव्हाण बाबांची चर्चा चालू आहे की त्यांना प्रदेशाध्यक्ष द्यायचं, परंतु तेच त्यांच्या मतदारसंघामध्ये पराभूत झालेले आहे. त्यांचे किती लोक ऐकतात हा पण प्रश्नच आहे. म्हणजे त्यांचे जे काही आमदार निवडून येतात तेच आपल्या प्रदेशाध्यक्षांचं किती ऐकतात याचा पण थोडसा हेच आहे. म्हणजे जरी काही नाही करता सुद्धा 20, 25, 20, 21% मतदान त्यांचं फिक्स आहे आणि त्याच्यावर ते आपलं निघा जातात. मग एवढं सगळं असून सुद्धा आज 135 वर्ष झाली, इतकी दुर्दशा झाली पूर्ण भारतभर, परंतु त्यांची तळागाळात असलेली मतदानाची टक्केवारी ती हल्लेली नाहीये. मग असं असून सुद्धा एक अपमानास्पद म्हणून का वापरलं जातं किंवा सीवी म्हणून का वापरलं जातं काँग्रेसला, ही मोठी शोकांतिका आहे. म्हणजे हा प्रश्न आहे ना, बरोबर आहे की नाही. नाना पटोले भास्कर जाधव ज्या प्रकारे म्हणतात शिवसेना काँग्रेस व्हायला लागलेली आहे असं वाटतं. म्हणजे शिवसेनेत सुद्धा आता त्यांचा पक्षच एक ठाकरे घराण्यापुरता आहे. आता ते शिंदे साहेबांनी त्यांचा पक्ष फोडून त्याचे 2 भाग केले, ते भाग निराळा. परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा आणि काँग्रेसमध्ये कसं आहे मित्रांनो, जे काही निवडून न येणारे लोक आहे त्यांना जनाधार नाही, लोक त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना काही किंमत नाही, असे लोक वरच्या कमिटीमध्ये जाऊन बसलेले असतात. असे लोक राहुल गांधींचे सल्लागार झालेले असतात किंवा त्यांच्या जवळच्या वर्तुळात असतात. तसंच काही शिवसेनेचं झालेलं आहे का? सुषमा अंधारे म्हणा किंवा संजय राऊत म्हणा, हे कधी लोकांमधून निवडून आलेले नाही आणि निवडून येतील अशी पण गॅरंटी नाही. सुभाष देसाई म्हणा, असे आहे. आता सुभाष देसाई पण असे बरेचसे लोक त्या निवडून न येणाऱ्या वर्तुळामध्ये शिवसेनेचं नेतृत्व अटकलेलं आहे काय, असं कदाचित भास्कर जाधवांना म्हणायचं आहे का? ज्या प्रकारे काँग्रेस आज निवडून न येणाऱ्या लोकांच्या घोळक्यामध्ये अटकलेलं आहे नेतृत्व त्यांचं किंवा गांधी घराणं, तसं काही शिवसेनेचं झालेलं आहे का? उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचं बोलतोय मी. असं काही झालेलं आहे का? निवडून न येणाऱ्या लोकांच्या घोळक्याच्या मध्ये ते अटकलेले आहे आणि त्यांचंच ते ऐकतात. म्हणजे ज्या प्रकारे सुषमा अंधारे आणि संजय राऊत साहेब बोलतात, म्हणजे शिवसेना पूर्ण ह्या दोघांमध्येच त्यांचं प्रदर्शन करतात काय असं वाटतं. म्हणून कदाचित भास्कर जाधव म्हणत असतील. आणि त्यांनी सांगितलं की एक टायमिंग ठरवायला हवा. आता उपनेते किंवा नेते झाल्यानंतर ते आयुष्यभर तसेच राहतात, उपनेते आणि नेतेच राहतात. त्यामुळं माईक आला का आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे असं हे निवडून न येणारे नेते बोलतात. त्याच्यामुळं कदाचित भास्कर जाधव साहेब असे बोलले असेल. परंतु
विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे आता तो घरचा आयर म्हणतात, काय म्हणतात, जे काही सुंदाफुंदी चालू आहे असं म्हणतात. आणि भास्कर जाधव ज्या प्रकारे बोलले त्या प्रकारे सर्व काही आलबेल आहे शिवसेनेमध्ये. आता राजन साळवी साहेब सुद्धा कोकणामधून पराभूत झालेले, त्यांनी सुद्धा आपल्याच सहकार्यांवर आरोप केलेला आहे, किंवा पक्ष नेतृत्वावर अजून आरोप केला नाही, पण आपल्या सहकार्यांवर त्यांनी आरोप केलेला आहे का त्यांनी मला योग्य प्रकारे सहकार्य केलं नाही वगैरे वगैरे वगैरे. ते आपण बघताय. ह्या सगळ्यातून हे आणि उद्धव ठाकरे साहेब स्वतः एका ऐकलं त्यांचं एक वक्तव्य की भाजप म्हणजे 25 वर्ष भाजपबरोबर राहून शिवसेना भाजपची झाली, भाजपसारखी झाली नाही तर काँग्रेस सारखी काय होईल. परंतु हे जे बोलताना त्यांनी बोलले ते, परंतु आपली परिस्थिती काय आहे, त्यांना कोणत्या लोकांनी घेरलेलं आहे, किंवा त्यांचं पक्ष संघटना कोण चालवतं, हा जर विचार केला तर जे काही जाधव साहेब बोलले त्याला थोडीशी सत्यता येते. म्हणजे काही जे निवडून येणार आहे, मागच्या दाराने खासदार होणार आहे, मागच्या दाराने वेगवेगळ्या पद उपभोगणारे लोक जर पक्षाची ध्येय धोरणं ठरवत असेल तर जाधव साहेब बोलतात ते बरोबर आहे. कारण निवडून येण्यासाठी काय कष्ट करावं लागतं, काय मेहनत करावं लागते, काय काय करावं लागतं हे कदाचित ह्या लोकांना माहीत नसतं, म्हणून भास्कर जाधव असे बोलले असेल. तरी पण मला ते वाटतं मित्रांनो, काँग्रेस काही एवढी वाईट नाही का जे अपमानास्पद त्याचा उच्चार केला जावा. आपल्याला काय वाटतं मित्रांनो? विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.